नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्याने आता देवी आईच्या महाव्रताचा पण घेतलेला आहे आणि सूर्याने ठरवलेला आहे की आपल्या धनुच्या लग्नामध्ये जो प्रॉब्लेम झालेला आहे त्यासाठी सूर्याने एक मार्ग काढायचं ठरवलेला आहे आणि तो मार्ग त्याने असा निवडलेला आहे तो म्हणजे तो देवी आईच्या पुढे उभा आहे आणि देवी आईला मागणं मागत आहे। देवी आईकडे हात जोडून म्हणत आहे की तुझी खरंच इच्छा आहे का मी महाव्रत करावं, तर मी ते महाव्रत करायला तयार आहे असं तो देवी आईच्या पुढे बोलत आहे। आणि त्यासोबतच मग सूर्याने जेव्हा देवी आईच्या समोर ह्या सर्व गोष्टी बोललेल्या असतात तेव्हा मात्र तिथे देवी आईचा कौल मिळतो आणि त्या क्षणी सूर्याने आता हातावरती कापूर घेतलेला आहे आणि हे महाव्रत करण्याचं ठरवलेलं आहे। महाव्रत हे खूपच कठीण असं काम आहे। ते व्रत म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही। त्या व्रतामुळे खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात। जर ते व्रत पूर्ण झालं नाही तर गावाच्या जीवावरही ते व्रत तिथे बेतू शकतं, हेही सूर्याला चांगलंच माहिती आहे। तरीही सूर्याने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी मी हे व्रत करणार आहे असा सूर्याचा पण आहे। त्याचबरोबर आता सूर्याने हातावरती कापूर घेतलेला आहे आणि सूर्या निघालेला आहे ते व्रत करण्यासाठी। त्याचबरोबर धनु त्याचबरोबर घरातले सगळे सूर्याच्या बरोबर आहेत, काजू पुढे आहे। आणि जेव्हा सूर्या हा कापूर हातावरती घेऊन निघालेला आहे तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। नक्की सूर्या कुठे जात आहे, हे काय चाललेलं आहे, बहुतेक सूर्यानं व्रत करायचं मनावर घेतलंय की काय असं सगळ्या लोकांना वाटू लागतं आणि सगळी लोक आता सूर्याच्या मागे जायला लागलेली असतात। सगळ्यांनाच कळत नसतं की सूर्याने नक्की काय केलं। तेजू मात्र शाळेतून येत असते आणि शाळेतून येताना तेजू जेव्हा आता निघालेली असते तेव्हा तिथे मध्ये येतो तो म्हणजे शत्रू आणि शत्रू तिला भेटलेला असतो। शत्रू तिथं आलेला असतो आणि शत्रू गुलाबाची फुलं घेऊन आलेला असतो। शत्रू म्हणत असतो की हे तुझ्यासाठी आणलेलं आहे आणि बायको चल घरी, असं करू नकोस तू। तेव्हा तेजू म्हणत असते की नाही जमणार मला आणि तेजू आता घरी निघालेली असते। इकडे शत्रूला मात्र खूप राग आलेला असतो। शत्रूचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी हिचं अजिबात ऐकून घेणार नाही, आज संध्याकाळीला घरीच नेणार आहे। सूर्या इथे मंदिरात पोचलेला आहे। सगळ्या गावभर सगळ्यांना कळलेलं आहे की आता सूर्या व्रत करणार आहे, त्यामुळं मामा त्याचबरोबर नाना सगळेजण तिथं पोचलेले असतात। गावकरीही तिथं असतात आणि ते म्हणत असतात की नाही सूर्याने हे व्रत केलं नाही पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं। परंतु सूर्या म्हणत असतो की मी तयार आहे। तेव्हा मामा सांगू लागतात की अरे सूर्या पण तुला जमेल, पण हिचं काय तुला माहिती आहे का, 7 बैलगाड्या ओढाव्या लागतात, हे जमणार आहे का तुला? त्याचबरोबर तुझ्या बायकोला पण हे व्रत करावं लागणार आहे, या गोष्टींचा विचार केलायस का तू, असं म्हणलं जात असतं। सगळ्यांचं म्हणणं असतं की सूर्या तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी तू गावाला का वेटीस धरतोय, हे असं का करतोय सूर्या, असं सगळेजण सूर्याला म्हणू लागतात। परंतु सूर्या मात्र म्हणत असतो की नाही काहीही झालं तरीही मी ऐकणार नाही, मला हे व्रत करायचंच आहे। तुझंही तिथंच ते सगळेजण सांगत असतात तुला माहीत नाही आहे तुझ्या बायकोला काय करायला लागणार आहे, 51 वेळा नदीतून आंघोळ करून येऊ लागणार आहे, त्यानंतर निखाऱ्यांवरून चालावं लागणार आहे, देवीची पूजा करावी लागणार आहे, या गोष्टी तिला जमणार आहेत का? तू हे सगळं करायला तयार आहे। पण तुळजा मात्र तयार होते आणि सर्वांच्या समोर तिथे मंदिरात जाते आणि तिथे तो कापूर सूर्याच्या हातामध्ये देते आणि म्हणू लागते की मी तयार आहे हे व्रत करण्यासाठी। म्हणजे तुळजा आणि सूर्या या दोघांनी आता हे व्रत करायचं पण घेतलेलं आहे आणि तुळजाने मात्र सूर्याची साथ दिलेली आहे। तुळजाने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही हे व्रत करण्यासाठी मी सूर्याच्या साथीने उभी राहणार आहे, कारण सूर्याने जे ठरवलेलं आहे ते सूर्याला करायचं आहे, ते तिच्या घरासाठी तिच्या संसारासाठी करायचं आहे, तर मी सूर्यासोबत आहे। आणि मग सूर्या आणि तुळजा दोघंही तिथं आता देवी आईच्या समोर उभे राहतात, देवी आईचा आशीर्वाद घेतात। दोघांनीही कापूर हातावर घेतलेला आहे। त्यावेळेस मंदिराचे पुजारी सांगू लागतात की आता तुम्ही माघार घ्यायची नाही, आता तुम्ही ठरवलेलं आहे म्हणजे तुम्ही एकदा ठरवलेलं आहे त्या गोष्टीमध्ये पुन्हा माघार घ्यायची नाही, तुम्हाला हे व्रत आता करावं लागणार आहे। परंतु सरपंच मात्र सूर्याचं ऐकत नसतात। त्यांचं असं म्हणणं असतं की सूर्या हे व्रत तू करायचं नाही, हे व्रत वाटतं तेवढं सोपं नाही। परंतु सूर्या मात्र त्यांच्या सगळ्यांच्या पुढे असतो। सूर्या म्हणत असतो की नाही मी हे करणार आहे आणि तुळजाने आता सूर्याची साथ दिलेली आहे, म्हणजे इथंच सगळं संपलेलं असतं, कारण तुळजाच्या साथीने सर्व गोष्टी व्यवस्थित होणार असतात, सगळं अगदी मनाप्रमाणे घडणार असतं। आणि त्याचबरोबर तुळजाला पण खूपच छान वाटत असतं। सूर्याची साथ देण्यासाठी तुळजा ही सदैव सूर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते आणि आजही तिनं दाखवून दिलेलं आहे की काहीही प्रॉब्लेम नाही,
सूर्या मी तुझ्यासोबत आहे. आणि हे तुळजाने दाखवून दिल्यामुळंच आता सूर्या हे व्रत करण्यासाठी सज्ज झालेला असतो. तुळजा आणि सूर्या हे दोघं जण इतकं कडक व्रत आहे हे करणार आहेत. तर आता सगळ्या बहिणी मात्र घाबरलेल्या असतात, त्या खाली बसलेल्या असतात. तेजूही तिथं आलेली असते. मात्र सूर्या तिथं जातो आणि म्हणतो की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का भागू? तुला असं वाटतं का की माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे किंवा मी हे करू शकणार नाही? तेव्हा त्या म्हणू लागतात की दादा विश्वास आहे, पण थोडीशी भीती वाटत आहे. तेव्हा सूर्या म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही, अजिबात घाबरायची गरज नाही, असं सूर्या त्यांना सांगू लागतो. त्याचबरोबर आता तिथं आलेला असतो तो शत्रू म्हणत असतो की दाजी मी तुम्हाला मनापासून सांगतोय की तुम्ही हे करू नये, हे सगळं करायची काही गरज नाही, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र त्याचं असं म्हणणं असतं की मी काय स्वार्थी भावनेनं बोलत नाही आहे, पण मी तुम्हाला खरंच ते सांगत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा सूर्याने आता आपल्या बहिणींची समजूत घातलेली आहे. शत्रू म्हणत असतो की मी तुम्हाला काय गाडी वाढायला मदत करू शकणार नाही, पण मी गाड्या पुरवण्याचं काम मात्र नक्की करेल. सूर्या आता तुळजाचा हात हातात घेतो आणि त्याचबरोबर इकडे म्हणू लागतो की काहीही झालं तरी हे व्रत मी पूर्ण करणार आहे आणि तुझी साथ माझ्यासोबत आहे. आणि मग आता सूर्या, भागू, त्याचबरोबर धनू आणि तेजू यांच्याकडे जातो आणि त्यांची समजूत घालू लागतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तुळजा आणि सूर्या दोघंही समजू लागतात आणि म्हणू लागतात की काहीही झालं तरी आपल्या घराची ही ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला मिळालीच पाहिजे. त्यानंतर काजू पुढे आता ह्या व्रतासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी सांगायला इथे आलेले असतात, ते म्हणजे शत्रूकडे. शत्रू म्हणत असतो की ते बाकीचं काय सामान लागणार आहे ते तुमची तुम्ही बघा, त्याबद्दल मला काही माहीत नाही आहे, मी तुम्हाला गाड्या पुरवण्याचं काम देत आहे, बाकीचं छोटं मोठं काम आहे ते तुम्हाला करावं लागेल. इकडे धनू म्हणत असते की दादा प्लीज असं नको करू, माझ्या लग्नासाठी मला सांग, तुला दुःखाच्या दरीत लोटून मी माझा संसार सुखाने करू शकणार आहे का? त्यामुळं असं नको करूस दादा, असं धनू सांगत असते. तिला बिचारीला वाईट वाटत असतं म्हणून तर तिने म्हणत असते, परंतु सूर्या मात्र ऐकायलाच तयार नसतो. सूर्या म्हणत असतो की माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा? मी करू शकतो हे सगळं आणि शेवटी आपल्या कुटुंबाची ताकद दाखवायची वेळ आलेली आहे आणि आपलं कुटुंब हे एकत्र आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. असं म्हणता क्षणी सगळ्या बहिणी उठतात आणि सूर्या आणि तुळजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सूर्या म्हणत असतो की हीच माझ्या कुटुंबाची ताकद आहे आणि आता मला जग जिंकल्यासारखं वाटत आहे. आता सूर्या आणि तुळजा हे महाव्रत कशा पद्धतीनं करणार, त्याच्यामध्ये त्यांना काय अडथळे येणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.